आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। भारत अमेरिका शेती व्यापार करार हा भारतीय शेतकऱ्यांच्या स्पर्धेच्या नावाखाली संपविण्याचं धोरण व्यंगचित्रकार किरण मोरे। सटाणा। भारत अमेरिका शेती व्यापार करार हा भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धेच्या नावाखाली संपविण्याचा धोरण असल्याचा आसूड व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रात ओढलाय। भारत अमेरिका शेती व्यापार करार नुकताच झाला, यावर मतांतरे सुरू आहेत। बागलाण तालुक्यातील मोरेनगर गावातील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्रातून मत व्यक्त केले असून 25% वरून 18% टॅरिफ आणि अमेरिकन मालावर भारतात 0% टॅक्स हे व्यापार करार नाही, हे भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धेच्या नावाखाली संपविण्याचं धोरण आहे। अमेरिकन शेतकऱ्यांना 50% पर्यंत सबसिडी, मोफत पीक विमा, आधुनिक साधन सामग्री आणि भारतात कर्ज, हमीभावाचा अभाव, आत्महत्येची वेळ, कृषीप्रधान देशाची बाजारपेठ भांडवलदार देशासाठी खुली केली तर इथल्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा आसूड प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून ओढलाय। भारत अमेरिका शेती व्यापार कराराविषयी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी BV महाराष्ट्र न्यूजवर व्यक्त केले परखड मत, पाहूया। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। नमस्कार, मी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे। नुकताच भारत आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला आहे शेतीविषयक उत्पादन विक्रीसाठी, आयात निर्यात धोरणासाठी, आणि याच्यावर मोठ्या प्रमाणात मीडियामध्ये चर्चा पण सुरू आहे। दावे प्रतिदावे होत आहेत। अमेरिकेच्या कृषी मंत्री यांनी एक विधान केलं आहे, त्याचप्रमाणे आपले पत्रकार पण चर्चा करत आहेत। मी ग्रामीण शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे, मीही माझ्या माध्यमातून, व्यंगचित्राच्या माध्यमातून मी भविष्यातलं चित्र कसं असेल असं एक व्यंगचित्र तयार केलं आहे। तुम्ही बघू शकतात। या चित्रामध्ये मी भारताचा शेतकरी दाखवला आहे, जो शेतकरी महापूर, दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, महागाई, बोगस औषधे, खते, कीडनाशके, पारंपरिक बियाणे, कर्जाचा डोंगर, पडलेले बाजारभाव, नापीक जमीन, उतारा घटला, भ्रष्टाचार, पारंपरिक अवजारे आणि फक्त 3000 रुपयाचा शुल्क सन्मान निधी, सरकारी तुटपुंजी मदत, जमीन विभागणी क्षेत्र घटले, तुटपुंजी भरपाई, विमा कवच भक्कम नाही, नाफेड भ्रष्टाचार, मजूर टंचाई, वीज टंचाई, खते टंचाई, मार्केटमध्ये लूट, आणि अमेरिकेत जर त्याला माल पाठवायचा असेल तर त्याच्यावर अमेरिकेने 18% टेरिफ लावला आहे। आणि एवढ्या संकटांना झेलूनही आपला भारताचा शेतकरी तग धरून लढत आहे। आणि जर असं असल्यावर त्याला जर आंतरराष्ट्रीय बाजारात उतरायचं आता ठरवलं तर तो कसा लढू शकणार आहे? कारण समोर अमेरिकेला जो शेतकरी आहे अमेरिकेचा, तो दाखवला आहे मी। कोणतेही संकट आले तरी शेतकऱ्यांसाठी सरकारी तिजोरी ही त्यांच्यासाठी खुली असते। मोठ्या प्रमाणात त्यांना अनुदान मिळते। त्यांच्याकडे मोठे मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या जमिनी आहेत। त्यांच्याकडे GM तंत्रज्ञान बियाणे आहे। त्यांच्याकडे सर्व यंत्राचा वापर होत असतो। आपल्याकडे मजूर मिळत नाही हो, अशी परिस्थिती आहे। आपल्याकडे वेळेवर वीज मिळत नाही। आपल्याकडे बोगस खते, कसा शेतकरी लढणार आहे? आणि एवढं करत असताना अमेरिकेच्या शेतकऱ्याला 0% टेरिफ आहे। आणि असा एकंदरीत हा भारत आणि अमेरिका करार झालेला असं मीडियातून, चर्चेतून आम्हाला समजत आहे। खरं काय खोटं काय येणाऱ्या काळात समजणार आहे, परंतु मी त्याच्यावर आधारित एक व्यंगचित्र तयार केलं आहे। मी ग्रामीण शेतकरी व्यंगचित्रकार आहे। मला शेतकऱ्यांची बाजू मांडणं हे माझ्यासाठी आवश्यक आहे। भारत आणि अमेरिका करार झालेला आहे आणि हा आता थरार होणार आहे येणाऱ्या काळात। आणि याच्यात मला तरी वाटतं भारतीय शेतकरी जो तग धरून उभा आहे एवढ्या संकटांवरतीही,
अस्तित्व मात्र ठार होणार आहे, ठार होणार आहे. जय जवान, जय किसान. धन्यवाद.